पाहतोय जे बॅरिकेड्स वरती चढले. पुन्हा एकदा सोमेशकडे जाऊया. सोमेश, आपण बघतोय महिला खासदार आक्रमक झाले, बॅरिकेडिंग वरती चढलेत ते. हो नक्कीच. आता आपण पाहतोय तृणमूल काँग्रेसच्या राज्यसभा खासदार महुआ मोइत्रा त्यांच्यासह समाजवादी पक्षाच्या खासदार आहेत आणि त्यांच्यासह अजून एक तृणमूल काँग्रेस पक्षाच्या श्यामली घोष या खासदार होत्या की ज्या बॅरिकेड्सवर चढण्याचा प्रयत्न करत होत्या. त्या सगळ्यांनी बॅरिकेड्सवर चढण्याचा प्रयत्न केला, परंतु अजूनपर्यंत हे सगळे बॅरिकेड्सवर चढू शकलेले नाहीत. आपल्या सोबत आता शिवसेनेचे खासदार राजाभाऊ आले आहेत. राजाभाऊ प्रतिक्रिया देत नाहीयेत सध्या, परंतु हे सर्वजण पलीकडे बॅरिकेडच्या बाजूला उभे आहेत आणि आपण पाहिलं तर 4 महिला खासदार या बॅरिकेड्सवर चढण्याचा प्रयत्न करतायत. हे 3 बॅरिकेड्स लावून इथे पोलिसांनी या खासदारांचा संसदेतून बाहेर पडण्याचा रस्ताच बंद केलेला आहे आणि त्यामुळे हा रस्ता बंद केलेला असल्यामुळे इथून त्यांना निवडणूक आयोगाच्या मुख्यालयापर्यंत जाता येत नाहीये आणि हे सगळेजण इथेच अडलेले आहेत. आता आपण पुन्हा एकदा पाहू शकतो की या महिला खासदारांनी बॅरिकेड्सवर चढलेल्या आहेत आणि बॅरिकेड्सवर चढून माध्यमांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करतायत. जर आपण पाहिलं तर यामध्ये DMKच्या खासदार आहेत, त्यासह तृणमूल काँग्रेसच्या खासदार आहेत आणि समाजवादी पक्षाच्या खासदार आहेत. हे सगळेजण बॅरिकेड्सवर चढण्याचा प्रयत्न करतात. आपण आता पाहू शकतो दृश्यांमध्ये की या खासदारांचा संसदेतून बाहेर पडण्याचा रस्ताच बंद करण्यात आला आहे आणि त्यामुळे या खासदारांना निवडणूक आयोगाच्या मुख्यालयापर्यंत जाता येणार नाहीये. मध्ये पोलिसांनी सुरक्षा व्यवस्था म्हणून 3 बॅरिकेड्स लावलेले आहेत आणि त्यासह निमलष्करी दलाचे जवान आणि रॅपिड ॲक्शन फोर्सचे जवान देखील इथे मोठ्या प्रमाणावर तैनात करण्यात आले. त्यामुळे या सर्व खासदारांकडून आता प्रवेशद्वार क्रमांक 2च्या इथेच घोषणाबाजी सुरू आहे. इथून जवळपास 600 ते 700 मीटरच्या अंतरावर निवडणूक आयोगाचं मुख्यालय आहे आणि इथून मकरद्वाराहून बाहेर पडून अगदी काही पावलं चालल्यानंतर लगेच SIR वापस लो, SIR वापस लो, SIR वापस लो, SIR वापस लो, SIR वापस लो. गली गली में शोर है, गली गली में शोर है, गली गली में शोर है, गली गली में शोर है.